नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, अश्मयुगीन काळापासून मानव आणि प्राण्याचं एक अतूट नातं निर्माण झालंय. मानवाला निसर्गाकडून दया, क्षमा, शांती या तीनही विशेष गुणांचं वरदान लाभलंय. म्हणूनच या गुणांचा आपल्याला योग्य वेळी योग्यरित्या वापर करता आला पाहिजे. आपल्याला विविध प्राणी आवडतात म्हणून आपण त्यांना पाळतो. पण समजा एखाद्या व्यक्तीला प्राणी आवडत नसले तरी प्राण्यांची काळजी घेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. कारण या प्राण्यांना बोलता येत नसलं तरी भावना मात्र नक्कीच असतात. हे प्राणी आपल्या भावना कृतीतून वारंवार आपल्या समोर व्यक्त करत असतात. आपण या प्राण्यांच्या गरजा आणि भावना समजून त्यांना वेळोवेळी मदत करायला हवी. चला तर मग आदर्श विद्यार्थ्यांपासून एक आदर्श व्यक्ती म्हणून सुद्धा घडूयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, सगळीकडे किती मस्तपैकी दिवाळीचं असं वातावरण आहे नाही का? हो, छानपैकी सगळेजण आतिषबाजी करतायत, रांगोळी काढलेली आहे, फराळाचा आनंद घेतायत, दाराबाहेर कंदील सुद्धा लावलेला आहे. म्हणजे काय, प्रत्येक जण आनंदी आहे. आपण एकमेकांचा आनंद कसा द्विगुणित करता येईल ह्याकडे बघतोय. करेक्ट. आपण एकमेकांची काळजी घेतोय. पण मधुलिका, आपल्या आजूबाजूला काही प्राणी सुद्धा आहे ज्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. कसं आहे, आपण सण उत्सव साजरा करताना त्यांना त्रास होत नाही ना, याचा एकदाच विचार करायला हवा. करेक्ट. आणि या दरम्यान आपल्याला एखादा भुकेलेला कुत्रा दिसेल किंवा मांजर दिसेल तर आपण त्यांना काहीतरी द्यायला हवं. पण जर हाच प्रश्न आपण मुलांना विचारला तर ते काय करतील बरं, हे आज आपल्याला जाणून घ्यायचंय. कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारलाय की तुम्हाला वाटेत जर एखादं भुकेलेलं मांजराचं पिल्लू दिसलं तर तुम्ही काय कराल. आणि मुलांनी खूप विविध उपाययोजना आपल्याला सांगितलेल्या आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया सुदीक्षा पोत्रेद्वार या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा चंद्रपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सविता पोत्रजवार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपण बोलूयात आता सुदीक्षा सोबत. सविता ताई, नमस्कार. हो, नमस्कार मॅडम, बोला. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? आम्ही चांगलेच आहे मॅडम. आणि कसा सुरू आहे सुदीक्षाचा अभ्यास? चांगलाच चालू आहे ना. अरे वा, छान. मग सुदीक्षाचा घरी रोज अभ्यास घ्यायला लागतो की ती स्वतःहून बसते अभ्यासाला कधी? नाही, ते स्वतःच बसते. तिला लिहायची खूप खुशी आहे. अरे वा, छान छान. ती स्वतः म्हणते मम्मी होमवर्क दे मला म्हणून. अरे वा, छान. म्हणजे अभ्यास करायला आवडतोय तर सुदीक्षाला. हो. मग सविता ताई, तुम्ही कधी तिला छान छान गाणी गोष्टी सांगता की नाही? सांगतो ना, ते पण सांगते मला शाळेतून येऊन. आणि तिला इतर प्राण्यांबद्दल प्रेम वाटावं यासाठी तुम्ही तिला काही चांगली शिकवणूक देता की नाही? सांगतो ना मॅडम. हो, वावरते म्हटलं, घरी बकऱ्या वगैरे आहे. अच्छा, बरं तुमच्या घरी कुठले प्राणी तुम्ही पाळलेले आहेत का? हो, आहे ना, कुत्रा आहे, बकरी आहे. अरे वा, छान. मग आम्हाला या विषयावरती सुदीक्षा बरोबर बोलायला आवडेल. आहे का सुदीक्षा आपल्या सोबत? हो हो. हॅलो सुदीक्षा, कशी आहेस तू? चांगली आहो. गुड.
आणि तू रोज अभ्यासाला बसते स्वतःहून आईनी सांगितलं. तुला आवडतो का अभ्यास करायला? हो आणि खेळायला आवडतं का? हो गुड. कोणकोणते खेळ खेळतेस तू? लावतो उड्या मारतो हा. अजून लपाछुपी, पकडापकडी, कबड्डी, काय काय खेळतेस? आधी फुलं दे. अच्छा. आणि सुदीक्षा, तुला प्राणी आवडतात का? हो कोणकोणते प्राणी आवडतात तुला? चिमणी न मोर. मोर आणि चिमणी चिमणी आणि मोर. अच्छा, हे तर पक्षी झाले. प्राणी कोणते आवडतात तुला? हाती जिराफ. अच्छा, बरं. आणि तू कोणकोणत्या प्राण्यांना घाबरतेस बरं? पान शियाळ भेट मी. ओ अच्छा, तू बघितलंस त्यांना कधी जवळून? मी जाऊ दे मला सांगत. बरं, आम्हाला सांग सुदीक्षा, की तू कधी अशी बाहेर पडलीस आणि वाटेत तुला एखादं भुकेलं मांजराचं पिल्लू दिसलं, ज्याला भूक लागली आहे, तर मग तू काय करशील? घरी नेतो ना दूध पाजतो. ओ वाव, तू दूध घेऊन जाशील तिथे आणि पाणी पण घेऊन जाशील? हो व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. बरं, आम्हाला आता सांग की तुला गाणं म्हणायला आवडेल का एखादं छानसं? हो कोणतं गाणं म्हणणार तू? ऊपर पंता चढ़ता है. हा, म्हण. ऊपर पंता चढ़ता है नीचे बेबी सोती है. सोते सोते भूत रदी झाडे बेटा मूंगफली. मूंगफली में दाना नहीं संतोला मामा नहीं. आम्हाला हे दिदी दिशा है दिदी दिदीन मारा पंजा. मामा हो द्या दंजा. खूप छान. मग तू आता हे गाणं कधी तुझ्या मामांना ऐकवलंयस का? हो आणि मग तुझे मामा काय म्हणाले हे गाणं ऐकून? हसते. हसले. छान म्हटलंस तू. सुदीक्षा, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? पोलीस. ओ हो, पोलीस बनणार तू. आणि काय करणार पोलीस बनल्यावर? दंडे मारणार. बाप रे, मग सगळी लोक तुला घाबरून राहतील. हो फक्त चोरांनाच मारशील ना दंडे? हो गुड गर्ल. सुदीक्षा, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला छान वाटलं. असाच छान अभ्यास करत राहा, अशीच छान छान गाणी म्हणत राहा. बाय बाय सुदीक्षा. बाय बाय. रेश्मा, प्रत्येकाच्या संस्कृतीमध्ये की नाही वेगवेगळे सण आहेत, उत्सव आहे, किंवा ती नेमकी संस्कृती किंवा तिथली लोक कशी होती हे जाणून घ्यायचं असेल ना, तर इतिहासासारखं दुसरं माध्यम नाही. अगदी बरोबर मधुलिका. आता बघ, दिवाळी सुरू आहे, सगळीकडे छान आल्हाददायक वातावरण आहे आणि पावलोपावली आपल्याला भारतीय संस्कृतीची प्रचिती येते. हो ना, तू म्हणतेस ते अगदी खरंय. आणि भारतीय संस्कृती बरोबरच आपण इतर संस्कृतीचा देखील अभ्यास करायला हवाय. हा, म्हणजे आज आपल्याला कुठल्या एका वेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे का ग? अगदी बरोबर. आज आपल्याला इजिप्तच्या संस्कृतीबद्दलचा अभ्यास करायचा आहे. कारण आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की इजिप्तच्या संस्कृतीबद्दल माहिती मिळवा आणि ती मित्रांना सुद्धा सांगा. आणि या मित्रांनी आपापसात या विचारांची देवाणघेवाण केलेली आहे. तर ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, त्यांच्यासाठी आता आपण ऐकूयात का इजिप्तच्या संस्कृतीची ही माहिती? नक्कीच. मुलांनो, आपण पाहिले की मेसोपोटेमिया संस्कृती ही युफ्रेटिस नदीकाठी विकसित झाली. त्याचप्रमाणे आफ्रिका खंडातील नाईल नदीकाठी इजिप्तमधील संस्कृती विकसित झाली. आफ्रिका खंडातील उत्तरेला जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट आहे. या वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहेत. नाईल नदी पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या वेळेस आपल्याबरोबर वाहून आणलेला गाळ नदी काठांवर आणून टाकते. त्यामुळे तिच्या काठावरील जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. इजिप्त संस्कृतीतील लोक नाईल नदीला पूर आल्यानंतर त्यावर बंधारे बांधून पाणी अडवीत. त्या पाण्यातील गाळ म्हणजेच माती, कचरा खाली तळाला गेल्यानंतर ते पाणी शेतीसाठी वापरत असत. इजिप्त संस्कृती ही पिरॅमिड्ससाठी प्रसिद्ध आहे. आज काही पिरॅमिडची पडझड झाली असली तरी बरेच पिरॅमिड्स सुस्थितीत आहेत. अशी इजिप्त संस्कृती होती. चीन संस्कृती. चीनी संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींमधील एक मानली जाते. चीन आशिया खंडाच्या पूर्वेला आहे.
चीनची भाषा ही जगातील सर्वात जुनी लिहिली जाणारी भाषा आहे. ती आज सुद्धा वापरात आहे. जसा इजिप्त संस्कृतीचा विकास नाईल नदीकाठी झाला, तसाच चीनच्या नागरी संस्कृतीचा विकासही होयांग-हो नदीच्या खोऱ्यात झाला. चीन देशाच्या परंपरेनुसार त्यावेळेचा चीनचा राजा हुआंगदी याने शेती, पशुपालन, चाके असलेली वाहने, जहाजे, कापड इत्यादीची सुरुवात केली असे मानले जाते. त्या राजाच्या राणीने रेशीम उत्पादन करण्यास सुरुवात केली. रेशीम रंगवण्याचे तंत्र तिने शोधून काढले असे चीनी लोक मानतात. त्यामुळे चीनला रेशमाचा देश म्हणून ओळखले जाते. चीनमधील लोयांग, चांगान, बीजिंग ही चीनी संस्कृतीतील महत्वाची शहरे होती. यातील बीजिंग हे शहर चीनची सध्याची राजधानी आहे. मधुलिका, इजिप्तच्या संस्कृतीचा अभ्यास करत असताना ही सारी मुलं खूप दंग झाली होती. कारण याचा अभ्यास जरी त्यांनी केला असेल तरी नव्यानं आपण काहीतरी ऐकतोय, नव्यानं काहीतरी माहिती मिळतेय याकडे त्यांचं लक्ष होतं. पण आता ही मुलं आणखी दंग होणार आहेत का, सांग बरं? कारण गोष्ट ऐकणार आहेत का? करेक्ट. ऐकूयात का मग एक छानशी गोष्ट? हो, ऐकूयात तर. अंतराळ यानामधली पाणीपुरी. लेखन विद्या प्रधान. मराठी अनुवाद जुई कुलकर्णी. चला, जेवायची वेळ झालीये, बाबांनी हाक मारली. चिक्की आणि निनू बाहेर खेळत होते. बाबांची हाक ऐकून ते धावत आले. बाबा आधीच जेवणाच्या टेबलाजवळ बसले होते. निनूनं विचारलं, आज काय आहे जेवायला? आई म्हणाली, मुळ्याचे पराठे आणि रायतं. चिक्की नाक उडत म्हणाली, याक. बाबा रागून म्हणाले, चिक्की, अन्नाबद्दल असं कधीही म्हणायचं नाही. चिक्की म्हणाली, या पराठ्यांना उग्र वास येतो. निनू पराठ्याचा घास तोंडात घालता घालता म्हणाली, चिक्की, चिक्की, उगाच आगाऊपणा करू नकोस. निनू सगळं काही आवडीनं खायचा, पण त्याची बहीण जरा नखरे करणारी होती. आईनं विचारलं, हे बघ चिक्की, तुला अंतराळवीर व्हायचं आहे की नाही? चिक्की म्हणाली, होय, व्हायचंय. या भावंडांची आई शास्त्रज्ञ होती, तर बाबा लढाऊ विमानाचे पायलट होते. चिक्कीला पुढे विज्ञानाचा अभ्यास करायचा होता. एक दिवस तिला आकाशात बाबांपेक्षाही उंच उडायचं होतं. जे लोक अंतराळात प्रवास करतात त्यांना अंतराळवीर म्हटलं जातं. चिक्कीला तसं कोणीतरी व्हायचं होतं. आई म्हणाली, हे बघ, मला एक मस्त कल्पना सुचलीये. तू आज जर मुळ्याचे पराठे खाल्लेस ना, तर उद्या मी तुझ्यासाठी अंतराळवीरांचं जेवण तयार करीन. चिक्की म्हणाली, ठीक आहे. आणि तिनं खुश होऊन तिच्या समोरचा पराठा पटापट खाल्ला. चिक्की आणि निनू दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी परत आले. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. आईनं आज जेवायला काय केलं असेल ते बघायला ते दोघही उत्सुक होते. निनू म्हणाला, मला वाटतंय की अंतराळवीर केक आणि आईस्क्रीम खात असणार. चिक्की उड्या मारत म्हणाली, आणि अंतराळवीर पिझ्झा आणि पाणीपुरी पण खात असतील. त्यांच्या ताटात मात्र यापैकी काहीच न येता त्या दोघांना फक्त टूथपेस्ट सारख्या ट्यूब दिसल्या. निनू वैतागून ओरडला, टूथपेस्ट, हे खातात अंतराळवीर. आई हसून म्हणाली, ती टूथपेस्ट नाहीये, मी वरण आणि भात कुस्करून ट्यूब मध्ये भरलाय. आता ही ट्यूब तुम्ही तोंडात पिळून आतलं अन्न खाऊ शकता. चिक्कीनं विचारलं, याऐवजी आपण ताटातच वरण भात वाढून घेऊन खाऊया का? बाबांच्या ताटात वरण भात वाढलेला होता आणि तो ताटात वाढलेला वरण भात तिला अचानकच फार स्वादिष्ट दिसायला लागला. बाबा त्यांच्या ताटातल्या वरण भाताकडे बोट दाखवून म्हणाले, हा वरण भात इथं पृथ्वीवर आहोत म्हणून ताटात राहिलाय, पण अंतराळात हाच वरण भात हवेत उडेल की? चिक्कीनं आणि निनूनं हवेत तरंगणाऱ्या भाताची कल्पना केली. निनू म्हणाला, आणि हवेत उडणाऱ्या भाताची आपण जणू शीत पकडतो आहोत अशी नक्कल करायला लागला. बाबा म्हणाले, इथं तुम्हाला गंमत वाटतीये, पण अंतराळात हे ताटात वाढलेलं अन्न खायला फार वेळ लागेल. शिवाय उरलेले अन्नकण चुकून स्पेसशिपच्या इंजिन मध्ये गेले तर त्यामुळे खूप प्रश्न निर्माण होऊ शकतील. चिक्कीनं विचारलं,
पण अंतराळात अन्न हवेत का तरंगेल? इथं पृथ्वीवर तर तसं तरंगत नाहीये. बाबा म्हणाले, इथं पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती असते. त्यामुळे फक्त अन्नच नाही तर कोणतीच वस्तू इथं हवेत तरंगत नाही. यामुळेच इथं आपण हवेत वर चेंडू फेकला तरी तो परत खाली आपल्याकडे येतो. आई म्हणाली, पृथ्वीपासून खूप खूप दूर अंतरावर गुरुत्वाकर्षण नाहीये. त्यामुळे अंतराळवीरांना आणि अंतराळातल्या इतर वस्तूंना जवळपास काहीच वजन नसतं. म्हणूनच त्या वस्तू तरंगतात. बाबा म्हणाले, तिथे अंतराळात अन्न खाणं हे सोपं जायला हवं आणि त्यासाठी ते अन्न जेवताना तरंगलेलं चालणार नाही. चिक्कीनं या सगळ्याचा थोडा वेळ विचार केला. जर हे गुरुत्वाकर्षण प्रत्येक वस्तू जमिनीकडे खेचत असेल तर अन्न तोंडाकडून पोटाकडे न्यायला आपल्याला त्या बळाची गरज पडत असेलच की. शेवटी आपलं तोंड पोटाच्या पेक्षा उंच आहे. तर मग अंतराळवीर खातात कसं? अन्न गिळायचा प्रयत्न करतात तेव्हा ते अन्न तरंगत त्यांच्या तोंडात परत येत नाही का? बाबा म्हणाले, हा चांगला प्रश्न आहे. जेव्हा माणसं पहिल्यांदा अंतराळात जायला निघाली तेव्हा शास्त्रज्ञांनी या प्रश्नावर विचार केला होता. जॉन ग्लेन नावाच्या अंतराळवीरावर त्यांनी पहिल्यांदा प्रयोग केला होता. शास्त्रज्ञांनी त्याला पहिल्यांदा थोडं पाणी प्यायला लावलं होतं. निनूनं विचारलं, मग जमलं का त्याला पाणी प्यायला? निनूनं विचार केला की त्याला पाणीही पिता आलं नसेल तर कसं झालं असेल. बाबा म्हणाले, हो, असं लक्षात आलंय की आपण गुरुत्वाकर्षणामुळे नाही अन्न गिळत. आपल्या तोंडाला आणि पोटाला जोडणाऱ्या अन्न नलिकेतल्या स्नायूंमुळे आपण गिळू शकतो. खाली डोकं वर पाय अशा स्थितीतही आपण गिळू शकतो. मात्र अन्न नलिकेतल्या स्नायूंना जास्त काम करावं लागतं. चिक्कीनं आणि निनूनं एकमेकांकडे पाहिलं. आता हा प्रयोग त्यांना करायचा होता. मुलं आता काय करणार याचा अंदाज आल्यानं बाबा म्हणाले, हा, सांभाळून. जेव्हा तुम्ही खाली डोकं आणि वर पाय करता तेव्हा तुम्ही कमी प्रमाणात खायला प्यायला पाहिजे. गुरुत्वाकर्षण हे फार ताकदवान बल आहे. चिक्कीनं तिच्या ताटलीतल्या ट्यूबकडे पाहिलं आणि ती निराश होऊन म्हणाली, अंतराळवीर खातात ते हे अन्न आहे तर. आई हसून म्हणाली, जेव्हा अंतराळवीर अंतराळात जायला लागले तेव्हा ते ट्यूब मधून मांसाची आणि फळांची पेस्ट खायचे. तिला चव लागतच नव्हती. त्या अंतराळवीरांनी पण अगदी तुझ्याच सारखी तक्रार केलेली होती. तर मग शास्त्रज्ञांनी जेवणासाठी वेगवेगळे पर्याय शोधून काढले जे नेहमीच्या अन्नासारखे अधिकाधिक दिसतील आणि चवीला नेहमी सारखे लागतील. आता अंतराळवीर डबाबंद अन्न, सुकामेवा, ग्रॅनोला बार असे अनेक पदार्थ खाऊ शकतात जे एकाच घासात खाता येतात आणि ज्याचे अन्नकण इकडे तिकडे उडत नाहीत. अंतराळ यानांमध्ये आता लहानसं स्वयंपाकघर असतं. तिथे ओव्हन असतो ज्यात अन्न गरम करता येतं. भारतीय अंतराळवीर माशाची करी, पनीरची करी असेही चविष्ट पदार्थ घेऊन जातात. निनूनं लगेच विचारलं, पिझ्झा, आईस्क्रीम आणि सोडा हे नेता येतं का अंतराळ यानात? बाबा म्हणाले, पिझ्झा पाठवायचा प्रयत्न शास्त्रज्ञ बराच काळ करत आहेत. पण अंतराळ यानात पिठाचा गोळा करणं आणि भाजणं अवघड आहे. अंतराळवीरांच्या एका गटानं मात्र ब्रेड, सॉस आणि टॉपिंग्स वापरून पिझ्झा केला होता. अंतराळ यानातल्या फ्रीझरमध्ये आईस्क्रीमसाठी जागाच नसते. त्यामुळे जरी ताजा आईस्क्रीम तिथं पाठवलं तरी त्यांना ते लगेच खावं लागतं. आई म्हणाली, आणि सोड्यातले बुडबुडे अंतराळात विचित्र वागतात कारण तिथे गुरुत्वाकर्षण नाही. बाबा म्हणाले, पण अंतराळवीर आता वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाऊ शकतात. ते तिथं सफरचंदासारखी आणि केळ्यासारखी फळं खाऊ शकतात. शिवाय शास्त्रज्ञ अंतराळात भाज्यांची लागवड करण्याचाही प्रयत्न करत आहेत. आई डोळे मोठे करत खट्याळपणे म्हणाली,
आणि आता तुम्ही हे फ्लॉवरचे पराठे खाऊन बघाच. चिक्की लगेच म्हणाली, अगं आई, नाही ना ग, मी अंतराळवीर होईन तेव्हा मी अंतराळ यानात पाणीपुरी घेऊन जाईन. तुम्हाला माहित आहे का, 1961 साली कॉस्मोनॉट युरी गागारिनचं अंतराळातलं पहिलं जेवण बीफ आणि कलेजी पेस्ट असं होतं. नंतर त्यानं चॉकलेट सॉस खाल्ला. रशियातल्या अंतराळवीरांना कॉस्मोनॉट्स म्हणतात. भारतीय अंतराळवीरांना व्योमनॉट्स म्हणतात. अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या अंतराळ स्थानकावर राहतात. अंतराळ स्थानक साधारण 3 घरांच्या आकारा एवढं असतं. त्यामध्ये एक स्वयंपाकघर, स्नानगृह, एक अभ्यासिका आणि झोपण्याची खोली असते. अंतराळात मीठ आणि मिरपूड हे दोन्हीही पातळ स्वरूपात वापरतात. अंतराळवीर वेल्क्रो वापरून अन्न ठेवायची भांडी ट्रेजना चिकटवतात. ते त्यांचे ट्रे मांडीवर बांधून ठेवतात, त्यामुळे ते बसून खाऊ शकतात. विशिष्ट प्रकारचं तोंड असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्याच पाकिटातून अंतराळवीर चहा, कॉफी, ज्यूस पितात. अंतराळात कुठलंही पेय जर कपातून पिण्याचा प्रयत्न केला तर त्या पेयाचा एक बॉल तयार होईल आणि तो केबिन मध्ये तरंगत राहील. अंतराळात असणाऱ्या माणसांच्या तोंडाला फारशी लाळ सुटत नाही, त्यामुळे कुठलाही पदार्थ बेचवच लागतो. म्हणून अंतराळवीरांना चमचमीत तिखट पदार्थ आवडतात. अन्नाच्या पाकिटांवर लेबल असल्यामुळे कशात काय आहे याबद्दल गोंधळ होत नाही. अंतराळवीर आपल्या आवडीनुसार काय खायचं आहे ते निवडतात. मधुलिका, इजिप्तच्या संस्कृतीचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आलं ते पिरामिड, बरोबर? हो. आणि पिरामिड म्हटलं की तुझ्या डोळ्यासमोर कोणती आकृती येते? अर्थात त्रिकोण. करेक्ट. चला तर मग आता आपण त्रिकोणाचा अभ्यास करूयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारलाय की कोबाको कसोटी म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर मिळवा आणि मित्रांना सुद्धा सांगा. आणि मुलांनी अभ्यास केलेला आहे, मित्रांना उत्तरं सांगितली आहेत, शिवाय आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं पाठवलेली आहेत. अरे वा, क्या बात है. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया श्वेता पोलाखरे या कोठारी माध्यमिक कन्या शाळा इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा बुलढाणा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई योगिता पोलाखरे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आता आपण बोलूया श्वेता सोबत आणि जाणून घेऊयात गणिताचा हा अभ्यास तिने कसा केलाय ते. योगिता ताई, नमस्कार. नमस्कार मॅम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगली आहे. आणि कसा सुरू आहे श्वेताचा अभ्यास? चांगला चालू आहे अभ्यास श्वेताचा. वा वा वा. मग तिच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? नाही मॅम, ती तिचीच करते अभ्यास. वा वा वा, छान. आज तुमची लेक या शाळेमध्ये सहभागी झाली आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप चांगलं वाटतंय, आनंद होतोय खूप. धन्यवाद. आणि तुम्हाला श्वेताकडून काय काय अपेक्षा आहेत आम्हाला जरा सांगाल का? हो मॅम, मला वाटतं ती खूप मोठी झाली पाहिजे, खूप मोठं होऊन तिनं नाव समजा खूप मोठं केलं पाहिजे तिचं. तिचे स्वप्न चांगले हे झाले पाहिजे, सर्व यशस्वी झाले पाहिजे. बरोबर. बस तिचे चांगले काम केले पाहिजे मोठं होऊन. तिची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे. नक्की करेल. हा. आहे का श्वेता आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो आहे. बोला मॅम. हॅलो श्वेता, कशी आहेस तू? मी चांगली आहे मॅम. व्हेरी गुड. आणि कसा सुरू आहे तुझा अभ्यास? छान झालंय मॅम. गुड. तुझा आवडता विषय कोणता आहे श्वेता? मला हिस्ट्री आवडते. हिस्ट्री. आणि आज आम्ही मग गणिताचा अभ्यास दिलाय, तो तू केलास का? हो. गुड गुड गुड. आधी आपण गणिताचा अभ्यास करूयात का? हो. कोबाको कसोटी म्हणजे काय बरं? जर एका त्रिकोणाचे 2 कोन व त्यांची समाविष्ट केलेले बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे 2 संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. बरोबर. त्याला कोबाको कसोटी असे म्हणतात. व्हेरी गुड. तुला वाचन करायला आवडतं? हो मॅम. तुला कोणत्या विषयाचं वाचन करायला आवडेल आता? इतिहासाचं. ठीक आहे. तुझ्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद आम्हाला छान वाचून दाखव. मॅम, मी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या
सत्ता स्पर्धेत उतरले. इंग्रज भारताच्या व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच या स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. व्हेरी गुड, छान वाचलं. थँक्यू मॅम. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मॅम मला IAS ऑफिसर बनायचंय. अरे वा, खूप छान. आणि काय करणार तू IAS ऑफिसर होऊन? मला लोकांची मदत करायची आहे आणि जो क्राईम होतो तो गमवायचा आहे. ओके, गुड गुड गुड, खूप छान. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा श्वेता. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. असाच छान अभ्यास करत राहा, अशीच खुश राहा. बाय बाय. बाय. थँक्यू मॅम. वेलकम. मंडळी, सध्या आपण सगळेच जण की नाही दिवाळीचा आनंद घेतोय. त्या दिवाळीचा आनंद आपण फराळ खाऊन सुद्धा घेतो. चिवडा, लाडू, चकल्या अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात. पण कसं आहे, ह्या सोबतच मुलं अनेकदा हट्ट करतात. आई चॉकलेट हवं, आईस्क्रीम हवं. पण हे हट्ट पुरवायचे की नाहीत हा प्रश्न पालकांनी एकदा स्वतःलाच विचारून बघायला हवा. मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ याच वयात होत असते. पण मुलांना जीवनसत्वयुक्त असा आहार देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वाढीच्या काळात मुलांचा आहार कसा असावा हे आज आपण जाणून घेणार आहोत मुलांचं संगोपन यामध्ये. मुलांचा आहार. नमस्कार. आज आपण बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य प्रकारे होण्यासाठी योग्य पोषणाची कशी गरज असते ते पाहणार आहोत. जर मुलाला योग्य आहार नाही मिळाला तर कुपोषणासोबतच त्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागेल. चला बाळाला जन्मापासून पुढे कोणता आहार दिला गेला पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेऊया. मूल जन्माला आल्यानंतर लगेच 1 तासाच्या आत त्याला आईचे दूध पाजले पाहिजे. पहिल्या 2 ते 3 दिवसात येणाऱ्या आईच्या दुधात मुलाला संसर्गापासून वाचवण्यासाठी संरक्षणात्मक गुण असतात. यासाठी हे दूध बाळाला जरूर पाजावे. मुलाच्या जन्मानंतर 6 महिन्यांपर्यंत आईच्या दुधाशिवाय इतर काहीही पाजू नये. पाणी सुद्धा नाही. जर आईला मुलाला सोडून बाहेर जावे लागत असेल तर ती आपले दूध एका स्वच्छ वाटीत काढून ते 8 तासासाठी फ्रीज शिवाय कोणत्याही थंड जागेत ठेवू शकते. मूल 6 महिन्याचे झाल्यावर दुधासोबत वरचा आहार द्यायला सुरुवात करावी. जसे रवा, गव्हाचे पीठ, नाचणीपासून तयार केलेली पातळ खीर ज्यात तूप, तेल, दूध, साखर, गूळ यांचा समावेश असेल. बारीक केलेली फळे जसे केळी, पपई, आंबा किंवा हिरव्या भाज्याही देऊ शकता. सोबतच अंगणवाडीतून मिळणारा आहार अंगणवाडी सेविकेच्या सल्ल्यानुसार द्या. 9 ते 11 महिन्यांच्या मुलांना आईच्या दुधासोबत अशा खाण्याच्या वस्तू द्या जे ती स्वतः उचलून खाऊ शकतील. जसे घावणे, चपाती, बिस्किट, बारीक कापलेली फळे आणि भाज्या, उकडलेले बटाटे इत्यादी. सोबतच अंगणवाडीतून मिळणारा आहार अंगणवाडी कार्यकर्त्याच्या सल्ल्यानुसार द्या. 1 ते 2 वर्षाच्या मुलांना मोठ्या व्यक्ती खात असलेला आहार देण्यास सुरुवात करावी. जसे डाळ, भात, भाजी, चपाती, फळे, मांस, मासे सोबतच आईचे दूध देखील पाजावे. 2 वर्षानंतर आईच्या दुधाचे प्रमाण कमी करून त्यांना त्यांच्या भुकेप्रमाणे आहाराचे प्रमाण वाढवावे. तर ही होती मुलांना वयानुसार योग्य आहार कशा प्रकारे दिला गेला पाहिजे याविषयीची माहिती. आशा आहे की या व्हिडिओचा फायदा तुम्हाला अवश्य झाला असेल. पुढच्या आठवड्यात तुमचे अनुभव आम्हाला जरूर सांगा. नमस्कार. सो फ्रेंड्स, आज आपल्याला इजिप्त संस्कृतीचा अभ्यास करत असताना समजलं की ही संस्कृती खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि ही समाजरचना असलेली संस्कृती होती.
शिवाय जगातील प्राचीन 7 आश्चर्यांपैकी सर्वात जुनं आश्चर्य समजलं जाणारं गिझाचं पॅरामिड हे सर्व पॅरामिड पैकी सगळ्यात जुनं आणि सर्वात मोठं पॅरामिड आहे. आता बघा, पिरामिड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे त्रिकोण, आणि त्रिकोण म्हटला की टोबॅको कसोटीचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे हे लक्षात येतं. याचाच अर्थ चराचरात अभ्यास दडलेला आहे. फक्त आपल्याला त्याचा वेध आणि शोध घेऊन उत्तर मिळवता आलं पाहिजे. लागा तर मग आता अभ्यासाला, आणि छान खेळीमेळीने असाच अभ्यास करायला. आता आपण भेटूयात पुढल्या भागात. हॅपी दिवाळी. बाय बाय. बाय बाय.